प्रत्येक अमावस्याला तुम्ही जर का हे काही उपाय केले तर ह्यापासून तुम्हाला नक्कीच काही ना काही फायदा हा होत असतो। तुमच्या घरामधले जे वास्तुदोष असतात, पितृदोष असतात, जी निगेटिव्हिटी असते ती दूर व्हायला मदत होते। ह्या गोष्टी आवर्जून अमावस्येलाच का कराव्यात हे सुद्धा मी सांगणार आहे। कारण अमावस्या ही निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघून काढण्यासाठी जे आपण उपाय करतो त्यासाठी अत्यंत महत्त्वाची तिथी ही मानली गेलेली आहे। पितरांसाठी सुद्धा आपण अमावस्याला विविध उपाय हे प्रत्येक अमावस्याला करत असतो। उद्या 5 जुलैला शुक्रवारी दर्श अमावस्या आहे, ज्येष्ठ महिन्यातली अमावस्या आहे। त्यावेळेस तुम्ही आवर्जून तर ह्या गोष्टी कराच, पण येणाऱ्या महिन्याच्या प्रत्येक अमावस्याला जरी तुम्ही हे काही उपाय घरामध्ये केले तर नक्कीच तुमच्या घरामध्ये जे वास्तुदोष असतात ते निघून जातात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातली बघा जी जुनी माणसं असायची ती प्रत्येक अमावस्याला घरामध्ये नारळ हा फोडत असत। वाहनांसमोर एखादा नारळ आणि घरात आपल्या देवघरामध्ये एक नारळ फोडण्याची म्हणजे नारळ वाढवतात त्याला असं म्हणतात। तर एक नारळ हा कायम घरामध्ये वाढवावा म्हणजेच फोडावा, तर त्यामुळं निगेटिव्ह एनर्जी ही घरामधून बाहेर जायला अतिशय मदत होते। अमावस्येच्या दिवशी घरामध्ये जर का तुम्ही धूप जाळलं तर तुमचं मन हे प्रसन्न राहील आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामधून बाहेर जाईल। त्याच पद्धतीनं ज्या दिवशी आपण अमावस्येला देवपूजा करतो तेव्हा देव स्वच्छ करताना तुम्ही दह्यामध्ये चिमूटभर हळद आणि कापूर जो आपण जाळतो कापूर आरती वगैरे करताना, तर त्या कापराच्या 2 वड्यांची पावडर तुम्ही टाकून दही हळद आणि ही कापराची पावडर टाकून तुम्ही देवांचे टाक आणि मूर्ती स्वच्छ कराव्यात। इतर वेळेस नाही जमलं तर किमान अमावस्येच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा। अमावस्येला घरामध्ये दीपप्रज्वलन हे नक्कीच करा। दीपप्रज्वलन अर्थातच दिवा लावणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। अमावस्येला तुम्ही दीपप्रज्वलन करा। अमावस्या ही लक्ष्मीपूजनासाठी अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे। घरामधली फरशी जर का तुम्ही अमावस्येच्या दिवशी पुसत असाल तर त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, सैंधव मीठ किंवा खडे मीठ टाकायचं। यामुळे सुद्धा तुमच्या घरामधली नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जाते। अमावस्येला कायम घरामध्ये गोमूत्र आपल्याला शिंपडायचं आहे, त्यामुळं सुद्धा घरामधली निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते। त्याच पद्धतीनं आपल्या घराचा जो उंबरा असतो तो देखील स्वच्छ पाण्यानं धुवायचा आहे। आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन तुम्ही या दिवशी करू शकता। हळदीमध्ये गुलाब पाणी आणि गोमूत्र मिक्स करून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि ते संपूर्ण उंबऱ्याला तुम्हाला लावायचं आहे। त्यानंतर फुलं रांगोळीनं उंबरा सुशोभित तुम्हाला करायचा आहे। तिथं तुम्हाला दिवा लावायचा आहे, कारण उंबरा हा घराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। प्रवेशद्वार जितकं महत्त्वाचं तितकंच महत्त्वाचं उंबऱ्याचं पूजन किंवा उंबरा घरामधला हा असतो। त्यामुळं घरातला उंबऱ्याला बघा कधीही आपण पाय लावत नाही किंवा उंबऱ्यामध्ये उभं राहत नाही। घरातल्या उंबऱ्यामधूनच आपल्या घरामध्ये चांगली वाईट एनर्जी ही येत असते। ज्या पद्धतीनं पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येते त्या पद्धतीनं निगेटिव्ह एनर्जी सुद्धा येत असते। त्यामुळे हळदीचं लेपन जर का तुम्ही उंबऱ्याला केलं खास करून अमावस्येच्या दिवशी तर त्याचे अत्यंत चांगले परिणाम तुम्हाला बघायला मिळतील। अमावस्येच्या दिवशी जर का तुम्ही घरामधली अडगळ, कचरा, भंगार, न लागणाऱ्या गोष्टी जर का बाहेर काढल्या तर तुम्हाला बघा घरामध्ये एकदम चांगलं प्रसन्न वाटेल। कारण अडगळीमध्ये शनीचं आणि राहूचं वास्तव्य असतं। जितकी घरामध्ये तुम्ही अडगळ घाण घरामध्ये ठेवचाल किंवा भंगार गोष्टी, बिघडलेल्या गोष्टी, बंद गोष्टी, न लागणाऱ्या गोष्टी, न लागणारे कपडे, बिघडलेल्या इलेक्ट्रिक गोष्टी, जुन्या तुटक्या चपला या खास करून अमावस्येच्या दिवशी आपण घराच्या बाहेर काढायचं आहे। यामध्ये तुमच्या घरामधली बरीचशी निगेटिव्हिटी ही निघून जाईल। त्यामुळं अमावस्येच्या दिवशी जर का तुम्हाला घराची साफसफाई केली तर अत्यंत उत्तम। अमावस्येच्या दिवशी आणखीन पितरांसाठी तुम्ही काय करू शकता या बाबतीतलं एक व्हिडिओ मी कालच पोस्ट केलेला आहे। दही भाताच्या साध्या सोप्या उपायानं तुम्ही घरातले अनेक पितृदोष हे घालवू शकता आणि घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी ही परत आणू शकता। दही भात ठेवल्यामुळं घरामध्ये शांतता लागते आणि घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला 24 तासाच्या आत जाणवायला लागेल। तो जर का व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा। हा व्हिडिओ जर का महत्त्वपूर्ण वाटत असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।